भाजपनं विदर्भामध्ये केलेल्या सर्वेत महायुतीला केवळ 25 जागा मिळत असल्याचं समोर आलेलं आहे। एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर विदर्भामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत, त्यातील 39 जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत। मात्र आगामी विधानसभेमध्ये केवळ 25 जागा निवडून येण्याची शक्यता आहे। त्यातही धक्कादायक म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपला 12 पैकी केवळ 4 जागा मिळत असल्याचं सर्वेमध्ये दिसतंय। विदर्भाचा विचार केला तर भाजपला 18, शिवसेनेला 5 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याचं सर्वेमध्ये दिसतंय। तर महायुतीसाठी चिंताजनक आकडेवारी नेमकी काय आहे त्यावर आपण नजर टाकतोय। विदर्भामध्ये एकूण जागा 62, 2019 साली 39 जागा मिळालेल्या होत्या। 2024चा सर्वे सांगतोय केवळ 25 जागा। तर विदर्भामधले एकूण जागा 62 होत्या, त्यापैकी भाजपला 2019 साली 29, 2024ला 18 जागा दाखवल्या जात आहेत। शिवसेना शिंदे गटाला 2019 साली 3, त्यानंतर 2024ला 5 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2019ला 4 आणि या सर्वेमध्ये 2 जागा, तर अपक्षाला कुठेही या ठिकाणी संधी मिळत नसल्याचं सर्वेच्या माध्यमातून दिसतंय। चाळीस जागेपेक्षा जास्त जागा मिळतील असा आमचा सर्वे आहे। आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या संदर्भामध्ये आपल्याला काही खोटा नाटा प्रचार नरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू आहे। हा सर्वे चुकीचा आहे। भाजपला फक्त 13 ते 12 जागाच मिळत आहेत। हा त्यांचा सर्वे चुकीचा केलेला आहे, तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय, बरं का। अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतोय। देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागलाय त्यांच्या मतदारसंघात। सर्वे वेगळे वेगळे येतात। सर्वे आज एक येतो, उद्या एक येतो, सकाळी एक येतो, दुपारी एक येतो। सर्वे वेगवेगळे येत असतात। मी आपल्याला दगडूशेठ गणरायाच्या दारात सांगतोय की महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा कितीतरी पुढचा आकडा गाठून पुन्हा सत्तेमध्ये येईल। हा जनतेचा सर्वे नाहीये, हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे। तुम्हाला निवडणुकीच्या निकालांतर दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत, बघा दावा करणे चुकीचा आहे। मी दाव्याला मान्य करत नाही। अजून चांगलं काम करता येईल का महिन्याभरात? म्हणजे बता दिया पुरे बहुमत के साथ आ रहे। विदर्भात भाजपचा सुपडा साफ आहे हे तय झालेलं आहे आणि ज्या काही खोट्या आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आलेली होती, लोकांना आता ते कळलं की भाजपच हा महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्र द्रोही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही कमिशन खाणारं हे भाजप हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना तेवढ्याही जागा मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कमी जागा विदर्भात त्यांना मिळतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।